निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्षांनी तयारी केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच रिगल सिनेमा परिसरातील बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या नावाखाली झाकण्यात आल्याने वाद निर्माण झालाय। 2021 मध्ये उभारलेला पुतळा निवडणुकीआधी झाकल्याने श्रेयवाद आणि राजकीय चर्चांना आता उधाण आलंय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे विकास कामांची आणि पुतळे उभारण्याची श्रेयवादाची लढाई जी आहे ती राजकीय मैदानात बघायला मिळते, तो दुसरीकडे रिगल सिनेमा या ठिकाणी बांधण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा सध्या हा बंद करण्यात आलेला आहे। आपण बघतोय की दुरुस्तीच्या निमित्तानं या ठिकाणी हा पुतळा या ठिकाणी झाकला असल्याची माहिती सध्या मिळत आहे। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी या पुतळ्याची डागडुजी करण्यात येत असल्याची माहिती सध्या अधिकृतरित्या सध्या देण्यात आलेली आहे। 2021 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या 95व्या जन्मदिनाच्या निमित्तानं हा पुतळा या ठिकाणी बांधण्यात आला होता। राजकीय पक्षांची उपस्थिती त्या ठिकाणी देखील बघायला मिळाली होती आणि अवघ्या 4 वर्षांमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा जे आहे ते पुतळ्याचं बांधकाम करण्याची गरज का भासू लागली असा सवाल खरं तर या एकूणच परिस्थितीवरून दिसून येते। अशामध्येच बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा या ठिकाणी ऐन निवडणुकीमध्ये बंद करून ठेवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं देखील बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विक्रम सवई, काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।